हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही जात आहे मार्केटला. इकडे थोडं काम होतं मला. उडीदाचे पापड बनवायचे आहे, तर मी डाळ घेण्यासाठी जात आहे आणि तिकडनंच मच्छी वगैरे घेऊन येणार आहे. आणि आजचं आमचं चाललेलं आहे टेरेसवर बनवणार आहे चुलीवर जेवण. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. हे बघा आमच्या धुळ्यातलं एरिया. लाल परी काय पाहिजे बघा. फ्रायवाला कुठला आहे? फ्रायवाला सुरमई पण आहे, मोठी पापदा आहे, बांगडा आहे, पापलेट आहे. हा पण लागेल ना चांगला फ्रायला. तो लालपरी रव आहे. जाड काट्यावाला आहे, त्याला खायला टेस्टी लागेल. नाही, फ्रायसाठी खायला कमी काटे आहेत ना याचं? कमी सिंगल काटे. काय किलो आहे ते? 280 रुपये किलो. खिचडी इकडे खाली कुकरला लावून येते गॅसवर, आणि फिश जे आहे ते वरती चुलीवर करणार आहे टेरेसवर, आणि तिकडे जेवण करणार आहे. तर मी ते फिश आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाणी. आणि इथे मी ना कांदा, लसूण, हिरवी मिरची बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधनं. त्यानंतर हळद घेतलेला आहे, मीठ, आणि हा जो मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे. तर याचा व्हिडिओ पण नक्कीच मी चॅनलला टाकला आहे, तोही बघा. आता मॅरिनेट करून घेत आहे मी. तर अर्धा लिंबू पिळत आहे. आणि हा जो मसाला आहे हा पण टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मस्त 10-15 मिनिट मॅरिनेट करून घेणार आहे मच्छीला. थोडंसं मी ते अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. चुलीवर फिश फ्राय करायची आम्हाला. तर आता इथे चूल पेटला आहे थोडाफार. एवढी हवा चालू आहे तर तो व्यवस्थित पेटत पण नाही. फिश फ्राय होईपर्यंत तरी झाला. माझं ही चांगली वाटते बस. इथे काय होते वाटतं 2 काय 1 लाख होते. इकडे मॅग होतं बघा.
फायनली आता चूल पेटली व्यवस्थित. तेव्हा एवढं हैराण झाली, पण चुलीवरच्याच खायचं आहे आमचं असं चाललं होतं म्हणजे माझं. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते, हे बघा कैऱ्या, इतक्या कैऱ्या आलेल्या आहेत झाडाला, म्हणजे नुसतं असं हात लावून तोडू शकतात. हे बघा इकडे पण इतक्या आलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या आहेत ना मी नंतर तोडेन. मला ह्या कैऱ्यांचा मुरब्बा बनवायचा आहे आणि मुरब्बाचा व्हिडिओ पण नक्कीच टाकेन, नक्कीच बघा. आणि इथे आपली फिशही मस्त फ्राय होते, झालेली आहे. अजून 5 मिनटं होऊ देणार मी. चला भेटूया फ्राय. चुलीवर जे आमचे फिश फ्राय करण्याची हाऊस होती, चुलीवर स्वयंपाक करण्याची झालेली आहे. आता जेवण करायचं म्हटलं तर म्हटलं खाली जाऊ मुलांना. आणि लाईटही आमच्याकडे थोडासा म्हणजे व्यवस्थित चालत नाही, तेवढं दिसत नाही स्पष्ट, त्यासाठी खालीच. आणि तुम्हाला दाखवत, हे बघा मँगो, हे बघा रात्रीचा हात लावू नये, तुम्हाला दाखवते पण मी. हे बघा इकडे, त्यानंतर इकडे आहे. आता खूप सारे मँगो आलेले आहेत, हे बघा. आता हे जे मँगो आहेत मी उद्याच तोडेन, उद्या परवा तोडेन आणि मस्त मुरब्बा बनवेन, त्याची पण रेसिपी टाकेन. तर चला मग आता खालीच जाते मी. टेरेसवर खूप जास्त हवा चालू आहे आणि पॉसिबल नाही होणार मुलांनाही, आणि लाईटही आमच्याकडे एकच आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला खाली जाऊया. इथे छानपैकी खिचडी झाली आहे. इथे मस्त खिचडी आणि चुलीवर फिश फ्राय केलेलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय, टेक केअर.